का लोक आणि मला प्लेन अतुल म्हटलेलं आवडतं. सर आज आपला राजकारणाचा हा विषय काहीच नाहीये. हा पॉडकास्ट पहिला मित्र कोण होता तुमचा? तुम्ही स्ट्रेस घेतला होता तो बरीच माहिती काढली होती आणि चित्रपट बघायला आवडतं ना? आणि त्याच्यानंतर मला खूप राग आला आणि मी काय केलं ते डायनिंग टेबलवर तुमचा पहिला वाद कशामुळे झाला आठवत? आणि सर नंतर तुमचा जो कॉलेजचा प्रवास होता तुम्हाला माहित नव्हतं का साहेब आपले आमदार आहे किंवा त्याने मला अजिबात काही माहीत नव्हतं. पहिल्यांदा तुम्ही कुठं पाहिलं होतं वहिनींना? एक वाढली पहिला प्रपोज कोणी केलं? सिक्रेट. पंकज गावडे, भाऊ कुंभार, सूरज वाजगे, सुजित खैरे आमच्या घरातला माणूस आहे. त्या भुंडेवाडीच्या इथं आपल्या 2 मुलांना तिथल्या मुलांनी मारलं. नमस्कार, शिवभूमी कट्टा या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येक माणसाच्या 2 बाजू असतात. एक जी सर्वांना दिसते आणि दुसरी घरच्यांना, आपल्या मित्रांना आणि आपल्या जवळच्या माणसांना दिसते. आज आपण भेटणार आहोत अशा मुलाला, अशा मित्राला, अशा भावाला, अशा वडिलांना, अशा नवऱ्याला, अशा इंजिनियरला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक साध्या हसमुख माणसाला. लोक त्यांना नेते म्हणून ओळखतात, लोक त्यांना आमदार म्हणून ओळखतात, पण आज आपण जाणून घेणार आहोत का अतुल शेठ बेनके माणूस म्हणून कसा आहे. तर आपण स्वागत करूया त्यांचं. सर, शिवभूमी कट्टा या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. नमस्कार. एक मिनटं जरा. हा पॉडकास्ट चालू होण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना सांगणं आहे, तुम्ही सर्वजण शिवभूमी कट्टा हा यूट्यूब चॅनल जो आहे हा पॉडकास्ट बघितल्यानंतर सबस्क्राईब करा, लाईक करा, पण जरूर सबस्क्राईब करा. कारण आजपर्यंत ह्या यूट्यूब चॅनलने, शिवभूमी कट्ट्याने एक चांगले पॉडकास्ट केले आणि एक चांगल्या दिशा घेत आहे की जुन्नर तालुक्याची एक वेगळ्या अंगाने, वेगळ्या ढंगाने माहिती ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. सर, नेता नाही तर अतुल शेठ बेनके कसे आहेत तुम्ही काय सांगा? मूळतः मी माझं पूर्ण शिक्षण पुण्यात झालेलं आहे. मी एक इंजिनियर आहे आणि माझा बांधकामचा व्यवसाय आहे. माझी एक इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी पण आहे आणि माझे भारतातल्या विविध शहरांमध्ये बिझनेसचं काम चालू आहे. आमचं जुन्नर तालुक्यामधलं राष्ट्रवादी परिवार, पवारसाहेब आणि दादांचा परिवार, वल्लभशेठ बेनके साहेबांचा परिवार, त्या परिवारातले मी एक घटक आहे आणि म्हणून ती लिगसी आपल्याला पुढं चालू ठेवली पाहिजे, लोकांची सेवा केली पाहिजे, ही शिकवण कुटुंबाची आहे. म्हणून मी राजकारणामध्ये आहे. सर, आज आपला राजकारणाचा हा विषय काहीच नाहीये. हा पॉडकास्ट अतुल शेठ बेनके माणूस म्हणून कसा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर, तुम्हाला लोक शेठ म्हणतात, आमदार म्हणतात, साहेब म्हणतात, दादा म्हणतात. तुम्हाला काय आवडतं का लोक नाही, मला प्लेन अतुल म्हटलेलं आवडतं अच्छा. आणि माझ्या घरामध्ये सगळे मला अतुलच म्हणतात. लहानपणी आणि एखादं टोपण नाव काय होतं तुमचं? टोपण नाव आई मला अंतुले म्हणते. तेव्हा AR अंतुले मुख्यमंत्री होते ना, हां हां. मग ते मला घरातून असे टोपण नाव अंतुले अंतुले, पण सर्व ओव्हरऑल सगळे अतुलच म्हणतात. तर सर, तुमचं शिक्षण शाळेचा तो प्रवास थोडासा सांगा आम्हाला. मी वयाच्या 4 वर्षी ज्युनियर KG पासून तर माझ्या कॉलेज लाईफमध्ये हॉस्टेललाच राहिलेलो आहे आणि माझी शाळा पुण्यामध्ये एरिनन नगरवाला स्कूल, माझी तिथं शाळा झालेली 10वीपर्यंत. नंतर 11वी 12वी फर्ग्युसन कॉलेजला झाली आणि माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण मी भारतीय विद्यापीठ कॉलेजमध्ये घेतलेलं आहे. पण पूर्णतः माझं पुण्यामध्ये शिक्षण झालेलं सगळं. शाळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेलला होतात त्यातली एखादी काही गोष्टी गमतीची किंवा काही किस्से असेल तर सांगा आम्हाला. आता स्कूलमध्ये जवळपास शाळा म्हणजे 12 वर्ष मी ते हॉस्टेलमध्ये होतो आणि जे पहिली दुसरीपर्यंतचं जे लहानपण आहे ते मूळतः हॉस्टेलमध्ये राहायचं तेव्हा घरची आठवण यायची. पण दुसरी तिसरीनंतर जेव्हा मी मोठा होत गेलो तर हॉस्टेलमध्ये मुलं आणि आम्ही सगळे म्हणजे रोज किस्से तिथे व्हायचे. असे अनेक किस्से सांगता येईल. एक किस्सा म्हणजे मी जेव्हा 9वी 10वीमध्ये होतो तेव्हा ते आमच्या हॉस्टेलमध्ये असं होतं की 9वी 10वी गेला म्हणजे शाळेतले सगळे बॉस, सिनियर सिनियर सगळे, आणि हॉस्टेलमधून बाहेर जायला परवानगी नसायची. जेव्हा वर्षातून 2दा आई वडील सुट्टीला घ्यायला येईल तेव्हाच. पण 9वी 10वीतली मुलं काय करायची, बाहेर पिक्चर बघायला जायची, डिनर करायला जायची. आणि तसं एकदा आम्ही हॉस्टेलमधून पळून गेलो होतो आणि पुन्हा एकदा जेव्हा शाळेत आलो आणि जेव्हा पहिल्या मजल्यावर
ते ग्रिल जे कट झालं होतं तिथून आम्हाला एंटर करायचं होतं. तर आमच्यातला एक मुलगा आहे, त्याला अं, वरती येताच आलं नाही, कारण तो खूप हे होतं, म्हणजे जाडजूड होता असं. आणि आमच्या शाळेमध्ये एक ठरलेलं होतं की आपली सगळ्यांची युनिटी पाहिजे. युनिटी असले की आपण काय पण करू शकतो, म्हणजे ग्रुपची तुमच्या. ग्रुपची. हा. आणि मग नंतर तो म्हणला, हे बघा युनिटी असते, आणि तो म्हणायला लागला युनिटी युनिटी. वरचे पण 2-3 मुलं म्हणाले युनिटी युनिटी, म्हणून त्याला एकट्याला तर सोडता येणार नाही. म्हणून आम्ही परत सगळे खाली गेलो आणि सकाळ होऊसपर्यंत आम्ही तिथं बाहेर बसलो. मग आमचे हेडमास्टर जेव्हा आले तेव्हा त्यांना कळालं की यांनी काहीतरी रात्री गडबड केली आहे. हम्म. म्हणून त्यांना, आम्ही गेलो होतो पिक्चरला, पण आम्ही सांगितलं नाही आम्ही डिनर करायला गेलो होतो. मग आम्हाला थोडीशी शिक्षा त्यांनी दिली आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस उभं केलं. आमची कंप्लेंट्स आमच्या पेरेंट्सकडे केली. अशा मस्ती खूप ठिकाणी होत असत. पण लहानपणी तुमची हॉबीज काय काय होते म्हणजे? मी खेळायचो खूप शाळेमध्ये, हं. आणि मी स्कूलच्या बास्केटबॉल टीममध्ये सुद्धा होतो. आणि आमच्या स्कूलमध्ये आम्ही जेव्हा एकत्र असायचो तेव्हा आम्हाला शिक्षण तर मिळायचंच, पण स्पोर्ट्समध्ये खूप आमच्या स्कूलचा जोर असायचा. आणि त्याच्यामुळं पहाटे 5ला उठणे आणि रात्री 9च्या आत झोपणे, याच्यामध्ये शाळेतलं शिक्षण, अभ्यासाचा वेळ आणि खेळ हे खूप धमाल आम्ही त्या स्कूलमध्ये केली. तो काय किस्सा होता ज्यावेळेस तुम्ही लहानपणी क्रिकेटचं इतकं वेळ असताना तुम्ही स्ट्रेस घेतला होता, क्रिकेटबद्दल आजारी पडले होते? तो किस्सा काय? बरीच माहिती काढली म्हणजे. आमची टीम त्याच मार्गाला लागली होती 2 दिवस. काय झालं, मला स्पोर्ट्स एकतर खूप आवडायचं, आणि आमचे जे प्रिन्सिपल होते एरियन नगरवाला, ते तेव्हा इंडियन क्रिकेट टीममध्ये होते. आणि आमच्या स्कूलमध्ये पण थोडंसं क्रिकेट खेळणं, हे खेळणं अशी मुलं खेळायची. आणि मी एकदा गावी जेव्हा आलो, आमच्या हिवऱ्याच्या घरी क्रिकेटची मॅच चालली होती, आणि असे आता 30 बॉल 40 रन जिंकायला पाहिजे होते. आणि जो हे करायला यायचा, काय बॅटिंग करायला आपल्या इंडियन टीम मधला बॅट्समॅन आला. हा. आता एवढ्या बॉलमध्ये एवढ्या पहिल्या त्याने मारलं पाहिजे ना, हो. तो असा प्लेडच खेळायचा, बॉलला कसा सोडायचा. अरे म्हणायचं हा काय करतोय काय करतोय, आणि त्याचं टेन्शन मला खूप आलं होतं. आणि त्या 1 तासाचा स्ट्रेसमुळं मला एकदम असं खूप, मी शांत झालो आणि त्याच्यानंतर मी आजारी पडलो. असं ते म्हणजे मला, अरे क्रिकेटचा स्ट्रेस आला, क्रिकेट स्ट्रेस आला. पण तेच कारण असेल असं मला वाटत नाही. पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्यानंतर जे काही आमची शेती फिरलो असेल, सगळ्या गोष्टी असेल, ते सगळं एकत्रित आलं असेल. पण ते आजही सगळे म्हणतात यांनी क्रिकेटचा स्ट्रेस घेतला आणि तो आजारी पडला. आणि सर लहानपणी तुम्ही म्युझिक क्लास पण जॉईन केला होता, मधूनच सोडलं का तुम्ही म्युझिक? तुम्हाला म्युझिकची आवड होती म्हणजे? मला अजूनही म्युझिकची खूप आवड आहे. म्युझिकचे अनेक क्लासेस मी केलेले आहेत. मी मोकळ्या वेळेमध्ये कधी कधी म्युझिक माझ्या घरी सुद्धा वाजवतो. मग मी पियानो वाजवायचो, आधी तबला होता तर तबला नाही वाजवत, पियानो वाजवतो, आणि कधी मध्ये शक्य झालं तर ड्रम सेट मित्रांकडे वगैरे गेलं तर असं वाजवतो. पण असं खूप प्रोफेशनल नाही, पण मला आवड आहे म्हणून. कोणती गाणी आवडायला म्हणजे आवडतात तुम्हाला ऐकायला? मी खूप इंग्लिशचे ट्रान्स ऐकतो, किंवा हिंदी बॉलिवूडचे सॉंग्स पण ऐकतो, किंवा आपले मराठी आणि हिंदी क्लासिकल सॉंग्स पण मी खूप ऐकतो. परत मी मराठी चित्रपटातले जे गाणे असतील, किंवा मराठी जे गाणे जुने गाजलेले आहेत ते पण मी खूप ऐकलेले आहेत. माझ्या काही मित्रांमुळं मला मध्ये गीत रामायणची गोडी आली होती. आणि गीत रामायणामध्ये गीत आणि संगीत तर असायचं, पण त्याचं प्रत्येक वाक्याचा इतका मथित अर्थ असायचा की तो एका वाक्याचा अर्थ ते मला अर्धा तास समजून सांगायचे, एवढा तो पॉवरफुल होता. म्हणून संगीत आणि माझं अतुल बेनके असं खूप असं जवळचं नातं आहे. आणि चित्रपट बघायला आवडतं तुम्हाला? चित्रपट एवढ्यात आता बघणं होत नाही, पण मी आधी तर खूप पाहिले. मी कधी कधी असे 2-2, 3-3 शोज एका मागे एक पाहिलेले आहेत. सगळ्यात शेवटी आत्ता बघितलेला लेटेस्ट आठवतोय कोणता? आता तो रितेश देशमुखांचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हो. पिक्चर आहे, तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहिला. अच्छा. पण थिएटरमध्ये मी धुरंधर 1 जो आला होता ना, हां. तो पाहिला. धुरंधर 2 पण मी नेटफ्लिक्सलाच पाहिला, पण थिएटरमध्ये मी तो धुरंधर 1 पाहिला, त्याच्यानंतर नाही. तुमचा आवडता अभिनेता कोण? आवडता अभिनेता आमिर खान त्यावेळेस होता. आणि आत्ताच्या सध्याच्या काळात मला शाहरुख खान आवडतो आणि रणबीर कपूर. कधी तिन्ही हिरोपैकी कधी मिमिक्री वगैरे केली, कधी डायलॉग वगैरे असं एखादा पाठ वगैरे, एखादा डायलॉग कोणता असा माहित असलेला, किंवा त्यांचा पिक्चर सांगा, कोणता पिक्चर? डायलॉग्स खूप आहे, पण अशी मी डायलॉग पाठ केले किंवा डायलॉग असं बोललो असं काही नाहीये.
पण त्या सगळ्यांकडे बघितल्यानंतर मला असं काय वाटतं की यांच्यासारखी आपण फिजिक केली पाहिजे, हां त्यांच्यासारखं डिसिप्लिन लाईफ आपण जगलं पाहिजे. मला शाहरुख खानचं खूप आवडलं की तो जेव्हा चित्रपट प्लॅन करायचा हं. तेव्हा त्याच्या पुढच्या नेक्स्ट इयरचं कॅलेंडर तो त्याच्या मुलांच्या शाळेच्या कॅलेंडरवर सेट करायचा. म्हणजे मुलांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हा नो सुट्टीचं शूट, बघितलं. जेव्हा मुलं बिझी असतील तेव्हा तो पण बिझी राहतो आणि जास्त फॅमिली आणि मुलांना वेळ कसं देता येईल असं तो कॅलेंडर सेट करायचा. हे शाहरुख खानचं मला खूप आवडलं होतं की त्याने असं सगळं प्लॅन्ड तो लाईफ जगतो सगळं इथे. आणि त्याचबरोबर त्यांचं हेल्थकडे ज्या पद्धतीने लक्ष असतं, त्यांचं लोकांपर्यंत ते जेव्हा चित्रपटात काम करतात, हे चित्रपट सगळे ॲक्शनचे, काहीतरी मेसेज देणारे किंवा लव्ह स्टोरीजचे असतात. असे मूवीज असतात सगळे इथे. काहींवर खूप जनरल पब्लिकला व्ह्युअरशिप आवडणार नाही किंवा ती नसते, पण बरोबर. चित्रपटचा तो कॉल असतो डायरेक्टरचा, प्रोड्युसरचा. पण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये लोकांवर चांगला प्रभाव पडेल अशा प्रकारची वागणूक आपली राहिली पाहिजे, ही मोठे मोठे ॲक्टर्स खूप पाळतात. आणि ते मला निश्चित प्रकारे हे सगळे ॲक्टर्स खूप आवडतात. मोठा भाऊ डॉक्टर, लहान भाऊ उद्योजक, तर तिघांपैकी घरामध्ये कोणाची चालते? नाही, चालते असं नाही. आमचं अजून एकत्रित कुटुंबच आहे. आमचे व्यवसाय जरी वेगळे असले तरी आम्ही चर्चा करून सगळ्या गोष्टी मार्ग काढतो. पण एक आहे आता की ज्या वास्ट एक्सपिरियन्समध्ये मी सगळीकडे फिरतोय, त्यामुळं कुठलाही फायनल डिसिजन आला तर अतुल दादाला विचारून ते फायनल करायचं. असं एक रूल नाही, पण अनसेट रूल तो झालेलाच आहे आता. आणि लहानपणी तिघांमध्ये खोडकर कोण होतं सगळ्यात जास्त? खोडकर मस्करी सगळेच करायचे, पण आई म्हणते की मी सगळ्यात जास्त खोडकर होतो. आणि मार्क कोणी सगळ्यात जास्त खाल्ला? मार पण मीच सगळ्यात जास्त खाल्लेला आहे. पप्पांचा एखादा क्वचित असेल, पण आईचा तर एखादा रोज सटका असायचाच. एखादा किस्सा तिघा भावांचा किंवा कॉमन एखादा आठवत असेल? अं, मी आणि अमितचं काहीतरी असं खेळण्यावरून असं काहीतरी भांडणं झाली आणि त्याच्यानंतर मला खूप राग आला आणि मी काय केलं, ते डायनिंग टेबलवर असे 2-3 हे होते, चहाचे कप होते, ते घेतले आणि असं रागा पोटी असे खाली. फोडून टाकले. हां. आणि मग आईने मला खूप ओरडले. आईने पप्पांना सांगितलं. हं. पप्पा म्हणले एक काम कर, त्या सेटमधले 2च कप राहिले ते पण फोडून टाक, म्हणजे आपले सेट संपून जाईल. ते 2 कप तरी कशाला लावायचे. मग मी एकदम डोक्यात मी ते 2 कप घेतले, ते ते पण फोडले. मग मात्र माझी काय सुट्टी झाली नाही. आणि सर नंतर तुमचा जो कॉलेजचा प्रवास होता तो कसा सुरू झाला त्याबद्दल थोडं सांग. फर्ग्युसन मी कॉलेजला 11वी-12वी फर्ग्युसनला होतो. मी 1 वर्ष फर्ग्युसन हॉस्टेलला होतो. त्यानंतर आई आणि पप्पा पुण्याला शिफ्ट झाले आणि मग कॉलेज लाईफ आणि आता मुलांबरोबर राहिलं पाहिजे म्हणून वडिलांनी तो डिसिजन घेतला. आणि म्हणून 11वीचा मी हॉस्टेलला होतो, 12वी नंतर मी घरून येऊन जाऊन करत होतो. सॉरी मी थांबवतो तुम्हाला एक हां. मिनिट. याच्यात आठवलं मला की तुम्ही 10वी-11वी पर्यंत तुम्हाला माहित नव्हतं का साहेब आपले आमदार आहे किंवा नाही, मला अजिबात काही माहीत नव्हतं. मी शाळेत असताना माझे वडील आमदार आहेत हे मला माहीत नव्हतं. 9वीत मला 95 साली 9वीत माझ्या हाऊस रेक्टर जे आहेत ते माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, अतुल तुझ्या वडिलांना तिकीट मिळालं. आता तिकीट मिळालं म्हणजे काय असतं हे पण मला माहीत नव्हतं. आणि महिन्याभरानंतर आले आणि ते म्हणले, अतुल तुझ्या वडिलांचा पराभव झाला. म्हटलं पराभव झाला म्हणजे नेमकी काय झालं हे पण मला माहीत नव्हतं. म्हणजे आय वॉज अननोन की व्हॉट इट इज. तिघा भावांना माहित नव्हतं का? नाही, अमितला पण माहीत नव्हतं, मलाही माहीत नव्हतं. आणि अमोल दादा फर्ग्युसनला गेल्यानंतर त्याला थोडं थोडं कळायला लागलं. अच्छा. पण आम्ही पुण्याला ज्या स्कूलला होतो त्याच्यामुळं आपले वडील आमदार आहेत आणि आमदाराचे पोरं मग कसे मस्तीत बाकी सगळ्या गोष्टीमध्ये किंवा ते अधिकार गाजवतात, तसं कोणी गाजवत नाही. सगळे असे शांत आहे. मग कधी समजलं तुम्हाला? नाही, मी जेव्हा 11वी-12वी झाली आणि जस्ट 99ला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं, तेव्हा तिथले पुण्यातले काही जे मित्र आहेत हॉस्टेलचे, ते म्हणाले, अरे तुझे वडील आता इलेक्शनला उभे राहणार आहे तर तू तिकडे जाऊन प्रचार कर. आता प्रचार करायचं म्हणजे मला माहीत नाही. मला माझा त्यांना काय फायदा होणार किंवा काय, त्याला नाही, तू निदान जा, काही ना काही फायदा होईल तिथे. आणि त्यानंतर मी इकडं 99 सालीच्या दरम्यान इथं मी जुन्नरमध्ये इलेक्शनच्यासाठी आलो खास. आणि माझे सगळे जे मामाचे मुलं आहे राहुल, माझ्या आत्याचे मुलं आहे सागर,
समीर, आमचा दयुदादा, आमचा तो काकांचा मुलगा राजूदादा, यांच्याबरोबर आमचा एक आत्याचा मुलगा होता पप्पू दादा, तो सगळ्यात सिनियर होता, तो आमचा सगळ्यांचा बॉस. त्यांच्यावर मी गाडी घेऊन असे 15 दिवस फिरलो. पण त्या इलेक्शनचा माझ्यावर खूप इम्पॅक्ट झाला. त्याचं कारण असं आहे, ते जेव्हा मला घेऊन फिरवायचे तेव्हा एखाद्या गावात गेले, तर एखाद्या गावात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस जस्ट झाली होती, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचा वल्लभ शेठचा कार्यकर्ता कोण आहे त्यांच्याकडे घेऊन जायचे. आणि त्यांच्याकडे गेले का ते म्हणायचे नाही, इथे एकदम सगळं चांगलं आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, हे ना करू. मी फिरत फिरत मला एकदम असं रोजी पिक्चर दिसला, एकदम चांगलं, की आपले वडील निवडून येणारच आहे, की त्यांनी एवढं काम केलंय आणि एवढी सगळी लोक म्हणतात. मला माहीत पण नव्हतं. त्यांच्याकडे गेल्यानंतर असा नमस्कार करायचा म्हणून पण मला असे हसायला यायचे की असं नमस्कार करायचा असं पहिल्यांदा. पण त्या इलेक्शनला पराभव झाला. पण अरे सगळेच तर म्हणतात त्यांच्या मागे आहे, मग पराभव कसं काय झाला? तेव्हापासून जरा थोडंसं नेमकी काय होतं बाबा, मग कोण निवडून आलं, ते का निवडून आले, नेमकी कसं कसं घडलं, इंटरेस्ट वाढत गेला. हा त्या गावात कसं मतदान झालं, का झालं असं. मी ज्यांच्यावर डिस्कस केल्यानंतर ते असे म्हटले मग तिकडे का झालं, मग ते खोलात गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा उलगडत गेल्या होत्या. आणि तेव्हा काँग्रेस एनसीपी स्प्लिट झाली होती. तेव्हा सोपान शेठ शेरकर काँग्रेसकडून उभे राहिले, वल्लभ शेठ बेनके राष्ट्रवादीकडून, आणि शिवसेनेचे बाळासाहेब दांगड साहेब होते. तेव्हा दांगड साहेब निवडून आले. तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी अशी एकत्र असायची. ती तेव्हा ते स्प्लिट झाल्यामुळे ते जरा गडबड झाली तेव्हा. सर, तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? माझं तसं लव्ह मॅरेज आहे, पण आमच्या फॅमिली फ्रेंड्समधूनच ते सगळं घडलं. आणि माझ्या मिसेसचे मामा सासरे ते विनायक निमन, त्यांनी पण एक महत्त्वाचा रोल प्ले केला. कारण ते माझे वडील, आम्ही आमदार होतो आणि फॅमिलीज एकदम चांगल्या आहेत, आणि लव्ह मॅरेज जरी असलं तरी द्यायला काही हरकत नाही, अशी त्यांनी जरा मध्यस्थीची भूमिका निभावली. पहिल्यांदा तुम्ही कुठं पाहिलं होतं वहिनींना? गौरीचा मोठा भाऊ आहे संजू, तो इंजिनिअरिंगला होता, मी पण इंजिनिअरिंगला होतो. विनायक निमानंचा मुलगा सनी निमन, तो पण इंजिनिअरिंगला होता. आणि आम्ही सगळे एकमेकांचे मित्र होतो पुण्यातले. आम्ही सगळे एकमेकांच्या घरी जायचो, कधी त्यांच्याकडे असं काय यात्रा वगैरे असेल तिथं राहायचो, खायचो, किंवा सगळीकडे आम्ही फिरत यायचो. अशी आमची गँग होती पुण्यातली. तिथं गेल्यानंतर माझी गौरीची भेट झाली, ओळख झाली. पण पहिलं पहिलं का आपलं हिच्यावरच लग्न होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. ते त्याला वर्ष दीड वर्ष गेलं, त्याच्यानंतर ते आमची जवळीक वाढली. पहिला प्रपोज कोणी केला, तुम्ही केला का वहिनींनी केला? नाही, काय झालं, प्रपोज ॲज सच झाला नाही. पण ती जेव्हा इंजिनिअरिंगला होती आणि कम्प्युटर फील्डला असल्याने तिला प्रोजेक्ट्स जेव्हा थर्ड इयर फोर्थ इयरला करायचे असतात, तेव्हा प्रोजेक्ट्स करता येईल का म्हणून माझा एक मित्र प्रोफेसर होता एका कॉलेजमध्ये. तर माझा एक मित्र प्रोफेसर आहे, मी विचारतो त्याला, तो आमच्याकडं प्रोजेक्ट सगळ्यात आहे लॅबमध्ये. मग टॉपिक्स कुठले कुठले ते डिस्कस झाले, आणि त्याच्यातले 2-3 प्रोजेक्ट्स मी गौरीला दिले. आता ते प्रोजेक्ट दिल्यानंतर त्याच्याबद्दलचं संभाषण, आमची त्याच्यामध्ये जवळी, मग बाहेर कॉफीला जा, भेट, ते प्रोजेक्टचं डिस्कस कर, त्याच्यातून आमचं जरा जवळीक जरा वाढली. आणि बॉन्डिंग वाढल्यानंतर तिलाही जरा वाटलं, मलाही वाटलं की आपण एकमेकाला एकत्र पुढे राहिलो तर बरं होईल असायचं, म्हणून ते पुढे घेतलं. वहिनींना तुम्ही पहिलं गिफ्ट दिलेलं आठवतंय? काय दिलं होतं पहिलं गिफ्ट ना, मला आठवत नाही, पण बहुतेक अंगठी दिली असेल असं मला वाटतं. पहिलंच गिफ्ट अंगठी दिली? एक्झॅक्ट आठवत नाही, पण अंगठी असेल असं मला वाटतं. तुमच्यात पहिला वाद कशामुळे झाला आठवत नाही, वाद झाला असं मला कधी आठवत नाही, पण काही झालं असेल, किंवा असं लेट पोचलो, किंवा मी रिप्लाय केला नसेल, किंवा असं काय वागलं तर असेल, तेव्हा चिडली असेल, तोच वाद. असं काय हार्ड अँड फास्ट असा काही मोठा वाद झाला असं काही नाही. वहिनींची कोणती सवय तुम्हाला जास्त आवडते? ती प्रत्येक गोष्टी बाबतीत अत्यंत पर्टिक्युलर आहे. ती गोष्ट किती छोटी असू नाही तर मोठी असू, आणि कुठलंही काम, मग ते छोटं काम असो, मोठं काम असो, एक साध्या व्यक्तीचं काम असो किंवा मोठं काम असो, ती तेवढ्याच डेडिकेटेडली ते परिपूर्तीच कसं जाईल याची ती काळजी खूप चांगली घेते. तुम्ही वेळ नाही देता याच्यावरून कधी वाद झालाय किंवा याच्यावर? सगळ्यात जास्त आमचे वाद आणि भांडणं त्याच्यावरूनच आहे. वेळ देणं हा एक पार्ट तर आहेच आहे, पण लाईफमध्ये डिसिप्लिन पाहिजे आणि ते शिस्तीने पुढं चाललं पाहिजे. याच्या बाबतीत
तिचं आणि माझं याच्यावरून खूप वाद होता. ती म्हणते डिसिप्लिन पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये कधी कधी डिसिप्लिन होत नाही आणि कधी कधी 2-3 दिवस खूपच काम करावं लागतं आणि मग चौथ्या दिवशी असा खूप आरामच होतो, एखाद दिवस काही नसेल तर, असं पण होतं. आणि बरेचसे असे मल्टी टास्किंग आणि मल्टी वाट असल्यामुळं आणि ते डिसिप्लिन नसल्यामुळं काही गोष्टी राहून जातात. तर ते राहिलं नाही पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. आणि म्हणून डिसिप्लिन लाईफ जगलं पाहिजे असं तिचं खूप माझ्याकडे तो कटाक्ष नाही आहे. आता जर वहिनी इथे असता तर त्यांनी तुमचं कोणतं एखादं सिक्रेट सांगितलं असतं, तुम्हाला काय वाटतं? सिक्रेट सिक्रेट हे सांगितलं असं की हा वेळ पाळत नाही आणि समजा एखादी वेळ दिली असेल तर ते वेळेवर ते व्हायला पाहिजे असं नाही. अननोईंगली एखाद्या ठिकाणी गेला का तिकडं 15 मिनटं देऊन पुढं जायचं तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ तिथं घालवतो आणि तिथं जिथं जाईल तिथं रमून जातो. सर, जुन्या मित्रांशी संपर्क आहे आता? खूप अजूनही माझा स्कूलच्या? संपर्क आहे. शाळेतले माझे बरेचसे मित्र आम्ही रेग्युलरली म्हणजे महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा पुण्यात भेटतो आणि प्रत्येकजण असं वेगळ्या क्षेत्रामध्ये तो काम करतोय. पहिला मित्र कोण होता तुमचा? पहिला मित्र ना, पहिले माझे शाळेतलेच मित्र आमचे अजय चौधरी जो परभणीला आहे, हम्म. अतुल लड्डड जो आता US ला आहे, परत राधाकृष्ण लबडे तो असं फूड्स आणि गुड्स एक्सपोर्ट करतो म्हणून तो येजा असतो. संतोष शिंदे तो आता कोलकाताला आहे. असे सगळे ते माझे आजही मित्र आहेत. फोन आला तर तुम्ही वेळ काढून जाता, म्हणजे भेटता तुम्ही? हा, मला शक्य होईल तेवढं, एवढं फ्रिक्वेंटली होत नाही, पण मी भेटतो त्यांना. कधी कधी ते मला इथे भेटायला येतात. आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस कॉलेज सोडून जुन्नर तालुक्यामध्ये इथे आलात त्यावेळेस तुमचे मित्र कोण कोण होते? हा, तेव्हा माझे मित्र पंकज गावडे, भाऊ कुंभार, अमोल गायकवाड, सगळ्यात माझे पहिले नारायणगावचे सगळे मित्र. आमचे मामाचे तिथं मी नारायणगावचे आमचे मामा आहेत, तिथं आम्ही जेव्हा राहायचो मग माझ्या भाऊ जो राहुल कोकणे त्याच्याबरोबर असे जे वाजगाळीतले जे फ्रेंड्स असतील, मग मुकेश वाजगे होता आमचा, सूरज वाजगे, हे माझे सगळे पहिले मित्र होते. मेन आमचा सुजित खैरे आमच्या घरातला माणूस, कारण शिवाजीराव खैरेंमुळं. आणि मला बऱ्यापैकी माझी जी काही मित्रपरिवार नंतर जी झाली ती सुजित खैरेंमुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये झाली. पण हे मित्र अजूनही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. नितीन दांगट आहे, आण्याचा वैभव आयर आहे, असे ठिकठिकाणचे आज भेट वगैरे होती का? होते ना. मग काय? भेट होती, जुन्या सगळ्या गोष्टी आठवतात. पहिला अतुल आला तेव्हा कसा होता, त्याला असं चिकना दाढी मिशन नव्हती तेव्हा तेव्हा तो कसा फिरायचा, आता किती तो तयार झाला. एक पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हा 2004च्या निवडणुकीला जेव्हा इथे जरा बघायला लागलो बारकाईने, तर मी म्हटलं आपल्याला युवक एकत्र केलं पाहिजे. आणि तेव्हा सुजित खैरे आमचा युवक अध्यक्ष होता आणि आमची एक मिटिंग होती याची युवक संघटनेची. आणि ती मिटिंग चालू असताना सुजितला एखादा फोन आला, अरे त्या याची आपले हे गाव जुन्नरच्या पुढं गाव आहे ना ते बुंडेवाडी, हां. खामगावची बुंडेवाडी, त्या बुंडेवाडीच्या इथं आपल्या 2 मुलांना तिथल्या मुलांनी मारलं. आणि त्याने असं कसं मारलं, मग हे म्हणले चला. मग सुजितला म्हणलं मी पण येतो. आता मी निघाल्यामुळं तिथली 100-150 जी मुलं होती ती पण निघाली. मग कोण 2 व्हीलरवर, कोण एक टेम्पोच होतं, मग ते टेम्पोमध्ये असं येते. आणि आम्ही भुंडेवाडीत गेलो की आपल्या मुलांना कुणी मारला तिथं. आणि वल्लभ शेठ बेंकींची गाडी, एक मागं पोलीसची गाडी, आणि असे 3-4 गाड्यांचा ताफ होता. त्याला धरलाच पाहिजे, मारलाच पाहिजे. आपल्या याच्यावर पडले तर काय प्रॉब्लेम नाही, पण चष्मा तुटला नाही पाहिजे. आई वडिलांनंतर मला सगळ्यात जास्त समजून येणारं कोण व्यक्तिमत्व असेल अख्ख्या बेनके फॅमिलीचं शेंडेफळ आहे. जसे अनेकांचे नेते तसे माझे पण ते नेते आहेत. पत्नीसाठी 20 सेकंदाचा प्रेमाचा संदेश. तर मित्रच नसतील आणि फक्त बायको नवरा आणि बाकी सगळं गोष्टी तर त्याला काय अर्थ नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं, सॉरी मी त्याला म्हणतो. तुम्हाला राग पटकन येतो का हसू पटकन येतो? आईबरोबरचं बॉन्डिंग कसं आहे? म्हणजे लहानपणी जे ओरडा बसायचा तो अजूनही बसतो? तेव्हापासून जी दाढी ठेवली ती पण ती आहेच. त्या गावातली जिथं फेमस मिसळ असेल तिथं सगळे पुढारी मिसळ घाले ते करत. आईच्या हातचा स्वयंपाक जास्त आवडतो का बायकोच्या जास्त? नंतर त्यांचं भाषण जेव्हा चालू होतं तेव्हा एक जण म्हटला, पण काय रे मंत्री लेच गुटगुटीत दिसते. लोकांची श्रद्धा भावना त्या कुटुंबाप्रती आणि तुमच्याप्रती खूप आहे. अनेक जणांनी किंवा ज्येष्ठांनी तुम्हाला सल्ले दिले असतात. आणि संस्काराचा रॅज झालाय तो अजूनही जुन्नर तालुक्यामध्ये झालेला नाही.